गाव म्हटलं की सण, रीतिरिवाज, परंपरा ह्या आल्याच. आणि सणाला गावाला नाही जायचं तर ह्या जगण्याला काही अर्थ नाही. सणासुदीच्या दिवशी कोकणातील माणसं आपलं सार दुःख विसरून त्या सणात खुलून जातात. त्यातील हा एक सण शिमगा उत्सव. हमखास या सणाला सुद्धा कोकणी माणूस न चुकता आपल्या गावाला येतो. मालदोली मोडा हा आमच्या पूर्वजांनी चालू केलेला शिमग्यातील एक सुखद दिवस आहे. या दिवशी पालखी सहाणेवरून नाचत मालदोली मोड्यावर जाते आणि दुपारपर्यंत सहाणेवर नाचत येते. गावातील लहान मोठे अगदी सारेच ढोलाच्या वाजात तल्लीन होऊन पालखी नाचवत असतात. गावातील सारे लोक मोठ्या संख्येने या जत्रेचा आनंद घेतात आणि तोच आनंद मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हालाही देणार आहे. नमस्कार, मी सुचित सीताराम शिगवण या मालदोली मोड्याच्या या खास ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मालदोली गावची जत्रा म्हणजेच मालदोली मोडा. खूप मोठ्या प्रमाणात हा मालदोली मोडा साजरा केला जातो. आम्ही सुद्धा दरवर्षी शिमग्यात हा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो. आणि आज आहे रविवार, त्यामुळे सगळेच जण गावाला आलेले आहेत. सो एकंदरीत गावचं वातावरण खूप सुंदर आहे. आणि हा मालदोली मोडा जो आहे तो खूप पहिल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो. आता तुम्ही बघता सकाळचे 9 वाजलेत आणि पालखी आता टोकेमध्ये नाचते. हे आमचं टोकेचं ठिकाण आहे आणि संपूर्ण हे जे ठिकाण आहे ते मालदोली मोडा या नावाने या ठिकाणाला ओळखलं जातं. तर इथे ही जत्रा भरवली जाते, म्हणजे पालखी नाचवली जाते. तर आपण दरवर्षी या मालदोली मोड्याचा ब्लॉग बनवत असतो आणि तुम्हाला दाखवत असतो की मालदोली मोडा कशा प्रकारे मालदोली गाव साजरा करतो. आजही आपण तशाच पद्धतीने तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहोत की मालदोली मोडा आपण किती आनंदात साजरे करतो. आपले सगळे दुःख विसरून आपण हा मालदोली मोडा साजरा करतोय उत्साहात. त्यामुळं प्लीज हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता ब्लॉग सुरुवात झालेलीच आहे, पण आपला ब्लॉग इथून सुरुवात होत नाही आहे, तर सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर आपण आता तिथे जाऊया आणि तिथून ब्लॉगला सुरुवात करूया. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित शिगवण आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो.
मसाले घालतो. लिंबू सरबत कसा लिंबू सरबत 20 रुपये लिंबू सरबत 3 लिंबू सरबतचं दुकान बघताय. लिंबू सरबत बंद आहे.
किती वाजेपर्यंत तसं होतं का नाही वटी भरणार नंतर पाहा पडा तुम्ही चला वट्या भरून घ्या. रुपयाला पेपंडी बघता ती मुंबईला 50 रुपयाला भेटते, गावाला 30 रुपये. हे कशात पॅकेट आहे? 10 रुपयाची सगळी पॅकेट. ही सगळी लहान मुलांची खेळणी, फुगे वगैरे सगळं. हे गॉगल कशात काका? 100 रुपयाला गॉगल आहेत बघा. कोणता पण घ्या. कशात लाडू आहे काका? सगळे 10 रुपये ना. चायनीज बेल बघा संपले इकडे, तिकडे घेऊन गेले ना. हे सगळे बघा 10 रुपये आहेत. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी ते रबराचं केलं आहे. बाकी इकडे सगळ्या खेळणी आहेत. हे आईस्क्रीमचं दुकान आहे, तिकडे सगळे टॉईज वगैरे आहेत. आणि इकडे बघा 10 रुपयाला आणि लाडू घेतले आहेत मस्त. आत्ताच जस्ट पालखी मोड्यावरून हळूहळू सानेच्या दिशेने चाललेली आहे. मध्येच आहे म्हटलेलं, आता तिथे पालखी नाचवतील. तोपर्यंत आपण जरा दुकानं एक्सप्लोअर करून येऊया. इथे जे खेळणे वगैरे आहेत ते 100, 150, 200 अशा वेगवेगळ्या प्राईजने आहेत. आईस्क्रीमची पण प्राईस 10, 20, 30, 40. आणि हा आपला मित्र सूरज भरपूर दिवसाने पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये. हे ताई कितीला घेतलं?
20 रुपयाला हे घेतलेलं आहे. मुंबईला हे 50 रुपयाला भेटतं, पण गावाला 20 रुपये. एकदम स्वस्तात मस्त. इकडे आईस्क्रीम आहेत, जे आईस्क्रीम आपल्याला 10 पासून सुरू आहेत ते 50 पर्यंत. एकदा पालखी साणेच्या दिशेने जायला लागली की सगळेजण इथे शॉपिंग करतात, खूप लाडू घेतात, खेळणी घेतात. आता मित्रांनो वाजलेत सकाळचे 10:30. उन्हाचा खूप फटका लागतो. हे बघा सगळे बघतातच माझ्याकडे. मस्तपैकी आईस्क्रीम. किती रुपये? 30 रुपये ना? 20 रुपयाचं आईस्क्रीम मस्त भर उन्हात सगळेजण आनंद लुटतात. एक नंबर. या खायला. इथे माझ्या मागे बघते तुम्ही मँगो आणि पायनॅपलचा ज्यूस आहे. 20-20 रुपये एक ग्लास. आणि मित्रांनो पालखी आता हळूहळू साणेच्या दिशेने रवाना होत आहे. म्हणजे आत्ता वाजलेत 11:15. 1 वाजेपर्यंत पालखी साणेवरती ठावरते. सो आता आम्ही जरा मस्तपैकी लिंबू सरबत, आईस्क्रीम, थोडी लाडूंची शॉपिंग केलेली. जे आपले आजी आजोबा आहेत, जे वयस्कर माणसं आहेत, त्यांना ते द्यायला लागतात दरवर्षीप्रमाणे. आणि मग त्यांची गोड येणारी तोंडावरती स्माईल. अमेझिंग. सो पालखी आता ऑलमोस्ट वाडीमध्ये पोचले. आता एक खळा आहे, त्या खळ्यावरती जवळजवळ 1 तास तिथे पालखी असते. त्याच्यानंतर मग तिथून साणेवरती जायला अर्धा एक तास लागतो. आता ती जी मोड्यावरती जी दुकानं आहेत ती हळूहळू आता वरती येतील. थोडं म्हणजे हळूहळू पुढे घेत येतात ते. मस्तपैकी आहे ना, आपल्याला थंड पाणी दिलेलं आहे. कोकणात अनेक सण साजरे केले जातात. त्यातील हा एक सण म्हणजे शिमगा उत्सव. शिमग्यामध्ये मालदोली गावचा मोडा पाहण्यासाठी खूप लोक बाहेरून या गावात येतात या सणाला भेट देण्यासाठी. कारण या गावची ग्रामदेवता जागृत आहे. लोक इथे देवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने गावात येतात. येथील निसर्ग अद्भुत आहेच, पण या गावातील सर्व माणसंसुद्धा खूप प्रेमळ आहेत. एका नवख्या माणसाला काही क्षणातच आपलंसं करून टाकतात.
पालखी सकाळी 7 वाजता साणेवरून निघाली होती. आता सूर्य देवता डोक्यावरती आले होते. ऊन आता झोंबायला लागलं होतं. दुपारी 1 वाजता पालखी साणेवरती ठावरली आणि अशा प्रकारे दुपारी 1 वाजता मोठ्या आनंदात मालदोली मोडा म्हणजेच मालदोलची जत्रा पार पडली.